ते बघून सिंधूचा धीर सुटला. ती गयावया करू लागली. म्हणाली, असे काही करू नका. मी गरीबाची पोर आहे, अनाथ आहे. माझी अशी अडवणूक करू नका. माझे दुसऱ्या कोणाशी लग्न लावून द्या. मी आनंदाने राहीन त्याच्याबरोबर. भिक्या तिला म्हणाला, गरीब घरची अनाथ पोर तू माझ्यासारख्या माणसाला नाही म्हणतेस? अगं, माझ्याकडे भिक्षुकीची 500 घरं आहेत. नारळ, भाजी, दानाचं तेल, दानाचे कपडे असं रोज टोपली भरून माल घरात येतो. लग्न, मर्तिक, सत्यनारायण, एकादशण्या सगळं मी करतो. खूप पैसा कमवतो. असे बोलता बोलता त्याने सिंधूच्या हाताला धरले आणि ओढत ओढत तिला देवघरात असलेल्या पेटीजवळ घेऊन गेला. पेटी उघडून त्यात साठवलेला अमाप पैसा त्याने तिला दाखवला आणि म्हणाला, हा सगळा पैसा मी तुझ्यावर उधळीन. तू फक्त माझ्याशी लग्न कर. माझी भूक भागव. माझ्या वंशाला मुलगा दे. सिंधू नाही नाही असे घाबरून बोलतच होती. बोडकीने येऊन तिच्या केसांना पकडले आणि शिव्या देत तिला हो म्हणायला प्रवृत्त करू लागली. आता भिक्याची बायको सुद्धा देवघरात आली होती. तिने भिक्याला विचारले, कुणाची पोर आणली आहे ही? ही भिक्याची बायको असल्याचे लक्षात येताच सिंधूने जाऊन तिचे पाय पकडले आणि तिला या संकटातून सोडवण्यासाठी विनंती करू लागली. आतापर्यंत भिक्याच्या भीतीखाली जगत आलेल्या त्याच्या बायकोला आज पहिल्यांदाच कोणीतरी शरण आले होते. तिची मदत मागत होते. तिच्या मनातले भिक्याविषयीचे भय कुठल्या कुठे पळून गेले. तिने सिंधूला पोटाशी धरले आणि पुन्हा एकदा आवाज चढवून भिक्याला ही कोणाची पोर आणली आहे असे विचारले. म्हणाली, मी लग्नाची बायको अजून जिवंत असताना तुम्हाला दुसरे लग्न करण्याची कोणी परवानगी दिली? बायकोचा असा चढलेला आवाज ऐकून भिक्या अजूनच संतापला आणि बायकोलाच जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. पण बायको काही घाबरली नाही. बोडकीने सिंधूला तिच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण भिक्याची बायको ठामपणे म्हणाली, मी या मुलीला सोडणार नाही. माझी सवत होऊ देणार नाही. तुम्ही जर दुसरे लग्न केले तर मी पोलिसात जाऊन तक्रार करीन. पोलिसांचे नाव ऐकताच भिक्या आणि बोडकी दोघेही शांत झाले. सिंधू त्याच घरी त्या दोघांची नजर चुकवून भिक्याच्या बायकोच्या आधाराने राहू लागली. तिला घरकामात मदत करू लागली. पण जिथे भिक्या बायकोलाच छळायचे सोडत नाही तिथे आपला काय टिकाव लागणार? त्यात बोडकी सुद्धा छळायला होतीच. भिक्याची बायको नसती तर आपले काय झाले असते? या विचाराने सिंधूला भीती वाटायची. त्यामुळे या घरातून लवकरात लवकर आपली सुटका व्हावी असे तिला वाटायचे. एके दिवशी ती भिक्याच्या बायकोला म्हणाली, मावशी, तूच माझे कोणाशी तरी लग्न लावून दे, नाहीतर मी इथे तुझ्यापाशीच कायमची राहीन. त्यांचे हे बोलणे चालू असतानाच विहिरीवर आंघोळ करून व्यंकटेश स्तोत्र म्हणत पुरुषा आला आणि सिंधूच्या बाजूनेच देवघरात निघून गेला. तिथेच भिक्या पैशांची पेटी उघडून पैसे मोजत बसला होता. पूजा करता करता पुरुषाने भिक्याला विचारले, काका, आजोबांची समाधी कधी बांधायची? काल पुन्हा आजोबा माझ्या स्वप्नात आले होते. माझी समाधी कधी बांधतोयस म्हणून विचारत होते. मी म्हणालो 15 दिवसात बांधतो. भिक्या पैसे मोजायचे थांबवून म्हणाला, अशी स्वप्न खरी मानायची नसतात. म्हातारा पुन्हा स्वप्नात आला तर सांग समाधी बांधली म्हणून. म्हणजे समाधी बांधायची नाही का? असे पुरुषाने विचारले. भिक्या म्हणाला, पैसा कुणाकडे आहे समाधी बांधायला? पुरुषा थोड्या रागातच म्हणाला, या पेटीत काय आहे? पापाने मिळवलेला हा पैसा थोडे पुण्य करण्यासाठी खर्च करा. भिक्या म्हणाला, पापाचा काय आणि पुण्याचा काय? इतका पैसा या धंद्यात दुसऱ्या कोणी मिळवला आहे का ते सांग. पुरुषा भिक्याशी जास्त वाद घालू शकत नव्हता, कारण कितीही झाले तरी त्या घरी तो आश्रित होता. भिक्याच्या वडिलांनी भिक्याची चाल आधीच ओळखल्याने पुरुषाला लहानपणीच घरी आणले होते. त्याच्यावर मुलासारखे प्रेम केले होते. रुद्र महिम्न वगैरे शिकवले होते. आपल्या घरातल्या देवाची पूजा तरी पवित्र माणसाच्या हातून व्हावी यासाठी भिक्याच्या वडिलांनी वंश परंपरेने चालत आलेली देवपूजा पुरुषाकडे सोपवली होती. पुरुषाला भिक्षुकी करून पैसा कमवणे कधी जमले नव्हते. सकाळी उठून बराच वेळ देवपूजा करणे, नंतर पोथींचे वाचन करणे, भिक्याची बायको जे वाढेल ते जेवणे आणि संध्याकाळी पुन्हा भजन कीर्तन करणे असा त्याचा दिनक्रम होता. आपल्या घरचा नसलेला पुरुष ही सगळी कामं करतो हे बघून भिक्याचा जळफळाट व्हायचा. तो बऱ्याच वेळेला पुरुषाला शिव्या देऊन या घरातून निघून जायला सांगायचा. यावर मी जाणार नाही. आजोबांनी मला या घरात आणले आहे. मला मुलासारखे वाढवले आहे. मरताना त्यांचे देव त्यांनी माझ्याकडे सोपवले आहेत. आता मला त्यांची समाधी बांधायची आहे. ती बांधून झाल्याशिवाय मला काही समाधान मिळणार नाही. मेलेल्या बापासाठी एवढे तरी करा.
असे पुरुषा म्हणायचा. भिक्या यावर काही उत्तर द्यायचा नाही. आजही पुरुषाशी जास्त वाद न घालता भिक्याने पैशांच्या पेटीला कुलूप लावले आणि तो बाहेर आला. तिथे सिंधू नुकतीच आंघोळ करून येऊन साडी नेसत होती. तिची लखलखती काया पाहून भिक्या शहारून गेला. भिक्याला तसे पाहताना बघून सिंधूने घाईघाईने तिचे शरीर साडीत लपवले आणि भिक्याच्या बायकोच्या मागे जाऊन लपली. सिंधूकडे बघत भिक्या पुरुषाला म्हणाला, पुरुषा, तुला समाधी बांधायची आहे ना? त्यासाठी 1000-2000 रुपये देतो मी, पण त्यासाठी तुला आधी या सिंधूशी लग्न करावे लागेल. लग्नाचे काहीच ध्यानीमनी नसताना सिंधू सारख्या सुंदर मुलीशी लग्न करण्याचे ऐकून पुरुषाच्या अंगावर शहारा आला. भिक्याने दुसऱ्याच दिवशी सिंधू आणि पुरुषाचे लग्न लावून दिले. लग्नाला त्याने कोणालाही बोलावले नाही, तिच्या मामालाही नाही. लग्नाच्या रात्री पुरुषाने मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना केली. म्हणाला, माझे लग्न झाले असले तरी माझ्या सेवेत खंड पडू देऊ नकोस. खंड पडला तर मला शिक्षा कर, मला रोग होऊ दे, असे बरेच काही तो बडबडला. रात्री देऊळ बंद होईपर्यंत तो तिथेच बसून राहिला. मग घरी आला आणि नेहमीप्रमाणे नामस्मरण करत करत पडवीवरच्या बाकड्यावर तो झोपी गेला. भिक्या दिवसभर सिंधूच्या लखलखत्या लावण्याच्या आठवणीने तळमळत होता. सत्यनारायणाची पूजा सांगतानाही त्याच्या नजरेसमोरून सिंधू काही जात नव्हती. शेवटी सगळी पूजा वगैरे आटपून दक्षिणा घेऊन मध्यरात्री तो घरी आला. पडवीवरच्या बाकड्यावर झोपलेला पुरुषा त्याला दिसला. त्याच्या बायकोने दार उघडले तसे त्याने तिला, सिंधू कुठे झोपली आहे असे विचारले. बायको म्हणाली, आता पाप पुरे झाली, जन्मभर पापाचा पैसा कमवलात, मला छळलं, आता हे पाप करू नका. पण भिक्या भटाच्या डोक्यात काम वासना भडकली होती. आवाज चढवून तो बायकोला म्हणाला, मला अक्कल शिकवू नकोस, सिंधू कुठे झोपली आहे ते सांग. बायको म्हणाली, नाही सांगणार. काळ्या कुरूप बायकोचे ते खंबीरपणे उच्चारलेले शब्द भिक्याच्या कानावर पडले आणि त्याच्या मनावरचा ताबा सुटला. त्याने एक मोठा दांडुका बायकोच्या डोक्यात घातला. त्या माराने भिक्याची बायको जोरात कळवळली आणि खाली कोसळली. तिच्या त्या आवाजाने सगळे जागे झाले. बोडकीला भिक्याच्या बायकोला मारलेले पाहून आनंद झाला, तर मावशीच्या कपाळातून रक्त येत असलेले पाहून सिंधू घाबरली आणि तिच्याकडे धावत गेली. भिक्या भटाने सिंधूला आलेले पाहिले आणि तूच हवी होतीस मला असे म्हणून तिच्या अंगावर झेपावला. सिंधू धडपडत उठली आणि जीवाच्या आकांताने ओरडत देवघरात पळाली. तिने देवापुढे डोके टेकवले. भिक्या सुद्धा आता देवघरात आला आणि सिंधूवर जबरदस्ती करू लागला. पुरुषा सुद्धा या गोंधळाने जागा झाला होता. सिंधूची मदतीसाठीची हाक त्याने ऐकली आणि कंदील घेऊन तो घरात धावला. आजच लग्न झालेल्या आपल्या बायकोवर भिक्या अत्याचार करत असल्याचे त्याने पाहिले आणि जीवाच्या आकांताने तो देवघराच्या दारातूनच भिक्यावर त्याच्या बायकोला सोडून देण्यासाठी ओरडू लागला, शाप देऊ लागला. भिक्याच्या अत्याचाराला बळी पडणारी सिंधू दारातूनच ओरडणाऱ्या नवऱ्याला म्हणाली, आत या, जे काही मिळेल ते पाटा, वरवंटा, कुदळ, पहार याच्या डोक्यात घाला आणि मला सोडवा. पुरुषाने लगेच मागच्या पडवीत जाऊन पहार आणली आणि तो भिक्याच्या अंगावर धावून गेला. आता भिक्याने सिंधूला सोडले आणि त्याचा मोर्चा पुरुषाकडे वळवला. त्याने पुरुषाच्या हातातली पहार काढून घेतली आणि त्याला मारत मारत तो घराबाहेर घेऊन गेला. तिथे पडलेला कोयता त्याने उचलला आणि पुरुषावर उगारत म्हणाला, चालता हो इथून, बाहेर निघ, नाहीतर कापून तुकडे करतो तुझे. भिक्या भटाचे ते शब्द ऐकून आणि हातातला कोयता बघून पुरुषाच्या काळजाचा ठाव सुटला. भिक्या पुन्हा ओरडला, पुन्हा इथे आलास तर उभाच्या उभा चिरून टाकीन. जातो जातो, ठार मारू नका, जातो असे घाबरून मोठमोठ्याने ओरडत पुरुषा तिथून धावत सुटला. भिक्या भटाने खूप दूरपर्यंत पुरुषाचा कोयता घेऊन पाठलाग केला. पुरुषा काही आता परत येणार नाही याची खात्री पटल्यावर भिक्या घरी परत आला. तो घरी आला तेव्हा बोडकी विचित्र हसत दारात बसली होती. सिंधू भिक्याच्या बायकोला मिठी मारून रडत होती. भिक्याला बघताच बोडकी म्हणाली, भिक्या, तुझी बायको मेली, दांडका अगदी वर्मी घातलास, सुटलास एकदाचा. भिक्याने आत जाऊन पाहिले तर बायकोचा जीव खरोखरच गेला होता. त्याने सिंधूला दूर केले. बायकोचे प्रेत खांद्यावर टाकले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या विहिरीत तिला टाकून दिले. घरी आल्यावर बोडकीला आणि सिंधूला दरडावून सांगितले की कोणी विचारले माझी बायको कशी मेली तर सांगायचे तिने मध्यरात्री विहिरीत उडी मारून जीव दिला. ते ऐकून सिंधू गदागदा रडू लागली. तिचे दुःख तिला आवरता येत नव्हते.
भिक्या तिच्या अंगावर ओरडला. आता रडणं बिडणं बंद. तुला सांभाळून घेणारी बाई आता राहिली नाही. तुझा नवरा सुद्धा पळून गेला. त्याची काही आता इथे परत येण्याची हिंमत होणार नाही. आता तू माझी ठेवलेली बाई म्हणून राहायचंस. ते ऐकून सिंधू मटकन खालीच बसली. त्या रात्री तिला काळोखाने जो वेडा घातला तो 3 वर्ष ती त्या वेड्यातच होती. आणि 3 वर्षांनंतर तिचा नवरा आत्ता परतला होता.